नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती बद्दल जीके चे 20 प्रश्न जे की तुम्हाला लिपिक व शिपाई हमालसाठी उपयुक्त ठरतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे आणि तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कळवायचा आहे। पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? ए मराठवाडा, बी कोल्हापूर, सी पुणे, डी नागपूर। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे सी पुणे। पुढील प्रश्न आहे, नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याची सीमा आहे? ए पुणे सातारा, बी पुणे रायगड, सी पुणे अहमदनगर, डी पुणे ठाणे। तुमचे योग्य उत्तर आहे ए पुणे सातारा। पुढील प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅश डॅश ही सर्वात मोठी बँक आहे? ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी पंजाब नॅशनल बँक, सी बँक ऑफ महाराष्ट्र, डी HDFC बँक। योग्य उत्तर आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया। पुढील प्रश्न आहे, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? ए न्यू दिल्ली, बी लंडन, सी लिओन, डी न्यूयॉर्क। तुमचे योग्य उत्तर आहे सी लिओन। पुढील प्रश्न आहे, मधुमती लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ए बिहार, बी हरियाणा, सी मध्य प्रदेश, डी आसाम। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। उत्तर आहे ए बिहार। पुढील प्रश्न आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी सोलापूर। व्हिडिओच्या शेवटी नक्कीच तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच सांगा। याचं उत्तर आहे ए पुणे। पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो? ए ओडिशा, बी आसाम, सी तेलंगणा, डी पंजाब। उत्तर आहे ए ओडिशा। पुढील प्रश्न आहे, GST चा शब्द विस्तार काय आहे? ए गुगल सर्व्हिस टॅक्स, बी ग्रीन सर्व्हिस टॅक्स, सी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, डी गुड्स अँड सॉफ्टवेअर टॅक्स। उत्तर आहे सी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। पुढील प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्रज्ञाचे जनक मानले जाते? ए ॲडम स्मिथ, न्यूनेल, सी यापैकी नाही, डी आल्फ्रेड मार्शल। उत्तर आहे ए ॲडम स्मिथ। पुढील प्रश्न आहे, मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते? ए न्हावा बंदर, बी ठाणे बंदर, सी दाभोळ बंदर, डी बांद्रा बंदर। उत्तर आहे ए न्हावा बंदर। पुढील प्रश्न आहे, कोवलम समुद्र किनारा डॅश डॅश येथे स्थित आहे? ए गोवा, बी दमण, सी मुंबई, डी केरळ। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे डी केरळ। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? ए लीलावती, बी चंबळ, डी कृष्णा, डी गोदावरी। उत्तर आहे बी चंबळ। पुढील प्रश्न आहे, भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? ए डॉक्टर होमी जहांगीर भाभा, बी डॉक्टर विजय भटकर, सी डॉक्टर सॅम पित्रोदा, डी डॉक्टर विजय साराभाई। तुमचे योग्य उत्तर आहे सी डॉक्टर सॅम पित्रोदा। पुढील प्रश्न आहे, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ए द्रव्य, बी वायू, सी निर्वात पोकळी, डी स्नायू। योग्य उत्तर आहे डी स्नायू। पुढील प्रश्न आहे, वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण? ए JD बिर्ला, बी मोतीलाल नेहरू, सी बॅरिस्टर जिना, डी जहांगीर RD टाटा। योग्य उत्तर आहे डी जहांगीर RD टाटा। पुढील प्रश्न आहे, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रिकामी जागा रंगाने रंगवतात? ए लाल, बी पिवळ्या, सी पांढऱ्या, डी काळ्या। योग्य उत्तर आहे डी काळ्या। पुढील प्रश्न आहे, बंगलोरचे दुसरे नाव डॅश डॅश हे आहे? ए गुलाबी शहर, बी आध्यात्मिक शहर, सी रेशीम शहर, डी उद्यान शहर।
तुमचे योग्य उत्तर आहे डी उद्यान शहर. पुढील प्रश्न आहे, व्होल्ट हे कशाचे एकक आहे? ए विद्युत रोध, बी विद्युत धारा, सी विद्युत शक्ती, डी विद्युत विभवांतर. तुमचे योग्य उत्तर आहे डी विद्युत विभवांतर. पुढील प्रश्न आहे, बीज म्हणाली धरतीला या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए नानसी फडसे, बी रणजित देसाई, सी शिवाजी सावंत, डी वि वा शिरवाडकर. तुमचे योग्य उत्तर आहे डी वि वा शिरवाडकर. पुढील प्रश्न आहे, उषकाल होता होता काल रात्र झाली ही कविता कोणी लिहिली आहे? ए सुरेश भट, बी नागव देशपांडे, सी माधव जुलियन, डी वि वा शिरवाडकर. योग्य उत्तर आहे ए सुरेश भट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.